नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तो मैन क्या चल रहा है यहाँ पर. मी का विनाकारण हिंदी बोलतो त्याचं कारण असं आहे मित्रांनो, हिंदी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये बोलली जाते, पण खरी आपली मराठी भाषा जी आहे, मराठी भाषेचं जे कौतुक आहे, मराठी भाषेचा जो लहेजा आहे, मराठी भाषेमधला जी मजा आहे आणि मराठी भाषेतली जी संस्कृती आहे ती फक्त बघायला मिळते आपल्याला गावागावांमध्ये. आणि गावांचं नाव घेतलं तर मराठी भाषेत सुद्धा, मराठी गावांमध्ये सुद्धा जर मराठीतला गावातला एखादा इन्स्पेक्टर बनतो तर त्याची मजा काही, त्याचा रुबाब काही वेगळाच असतो. गावातला एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तर ती मजा काय निराळी असते, गावातल्या आठवणी काय निराळ्या असतात. तर अशा सगळ्या गावातल्या गोष्टी दाखवणारं एक अप्रतिम, एक सुंदरसं गाणं आत्ता लवकरच आपल्या भेटीला येत आहे. मला असं वाटतं की ते उद्या परवा रिलीज होणार आहे. मी त्या गाण्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आणि त्या गाण्यामध्ये काय घडलंय, गावातली काय गंमत आहे, गावातली काय मजा आहे, गावातलं काय प्रेम आहे, या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे एक सुंदर गाणं येत आहे, ज्या गाण्याचं नाव आहे इश्काची बाधा. तर बघूया की इश्काची बाधा कोणाला झाले. तर मी रिक्वेस्ट करतो कॅमेरामॅनला थोडंसं मागे जा आणि एक लॉंग शॉट, वाईट शॉट दाखव. चल बघ कसे छान दिसतात की नाही बघा. हा, तर या ठिकाणी आपण बघतोय तर हा श्रीकांत आहे. श्रीकांत म्हणजे ज्ञानेश्वरी ही या गाण्याची हिरोईन आहे. आणि ऑफकोर्स अनेक गाणी ज्यांनी आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली आहेत, अशी या महाराष्ट्राची लाडकी गायिका म्हणजे वैष्णवी. तर ह्या सगळ्या टीम बरोबर आपण गप्पा मारणार आहोत आणि या गाण्यामध्ये नक्की काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूया. श्रीकांत, हाय. हाय, कसा आहेस? मस्त सर. मस्त आहे. तू याच्यामध्ये इन्स्पेक्टर झालायस. काय आहे इन्स्पेक्टर म्हणजे, काय करतो इन्स्पेक्टर? कोणाला मारतो, तोडतो, फोडतो की काय आहे या गाण्याचं? काय गाण्यामध्ये इन्स्पेक्टर होण्याचं काय कारण होतं? हा, तर नमस्कार, मी श्रीकांत गायकवाड आणि सरांची माझी खूप वर्षापूर्वी चांगली मैत्री आहे. तर सांगायचं असं की गाणं एक मराठी गाणं तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामध्ये मी इन्स्पेक्टर भूमिका केली. मुळात मी इन्स्पेक्टर व्हावं का असं मला तर काही वाटलं नव्हतं. म्हणजे याचे डिरेक्टर होते, ते मला म्हटले की नाही सर तुम्ही करू शकताय, त्यासाठी थोडी अजून डेव्हलप बॉडी करा, हे करा, सगळ्या गोष्टी करत मी तिथपर्यंत पोहोचलो. अच्छा, इन्स्पेक्टरचा रोल यांनी त्याच्यामध्ये केला आहे. आणि यांच्या डिरेक्टर कोण यायचे? लिलेश जयराम रुके. लिनेश ही सगळी अवघड नावं लोक या माणसांनी जमा केलेली आहेत. लिनेश रुके, ते हा लिनेश रुके हे त्याचे डिरेक्टर आहे. आणि त्यांना वाटलं की हा माणूस इन्स्पेक्टर दिसू शकतो. आणि ऑफकोर्स त्याचा वाटणं काही चुकीचं नाहीये. खूप सुंदर, खूप अप्रतिम आणि खूप हँडसम दिसलेला आहे माणूस. त्याचं नाव श्रीकांत आहे आणि त्याने इन्स्पेक्टरचा रोल याच्यामध्ये केलेला आहे. इन्स्पेक्टरचा रुबाब असतो की नाही, तो रुबाब याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या गाण्याचं काय वैशिष्ट्य आहे, काय गोडवा आहे? कारण मी गाणं आत्ताच पाहिलेलं आहे, मला खूप 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 जास्त आवडलेलं गाणं आहे. तर या गाण्याबद्दल काय सांगशील? एखादी आठवण आहे गाण्याची? कारण तुम्ही सगळेजण बघणारच आहात स्क्रीनवर हे गाणं, पण थोड्याशा आठवणी सांगशील या गाण्यातला? येस नक्कीच. आता विषय असा आहे की त्याच्यामध्ये प्रेमात तर सगळेच कोणी ना कोणी पडत राहतच. हो, कुणीतरी पडतं. सगळ्यांना प्रेम सगळेच पडतात. हा, ते पण आहे. ते पण आहे. किती वेळा पडला ते पण आहे म्हणतो. हा, बोल. हा, तर विषय असा आहे की त्याच्यामध्ये जसं ज्ञानेश्वरी आहे की ती माझ्या प्रेमात पडते. आधी मी गावातून बुलेट वरती जात आहे, मस्त काय हाणामाऱ्या चालू आहे तिथं. मग तेवढ्या याच्यामध्ये ज्ञानेश्वरी माझ्या प्रेमात पडल्यानंतर त्याला वाटतं की अरे आपल्या आयुष्यात असं. आळंदीवरून चाललो होतास का? मी इकडून चाललो होतो. मग कुठलं चाललं होतं? म्हणजे गावातून चाललो. अच्छा, गावातून म्हणजे आळंदीच्या गावातून. ज्ञानेश्वरी भेटली म्हणून म्हटलं, दुसरं काय नाही. ते पण आहे. तर प्रेमात पडल्यावर मग तिला वाटत आहे तू की प्रेमात पडलास का ती प्रेमात पडली? ती माझ्या प्रेमात पडली. अरे देवा, का बरं? डॅशिंग मुलगा असावा आपल्या आयुष्यात. अच्छा, डायरेक्ट आयुष्यात असावा. गावात काय बाकीची पोरं गेली होती काय, कसा असाच पोरगा असावा म्हणून? नाही, तिथे काही हाणामाऱ्या झाल्या होत्या ना. अच्छा, ती मी ते ऍक्शन करताना तिला ते आवडल्या त्या गोष्टी. ओके. आणि मग त्याच्यामुळे तिने तो तसा विचार केला असावा, कदाचित असावा. नाही, मी तिकडे जाणारच आहे, काळजी करू नको. तिकडे बघू नको लगेच असावा की तिचं मन नको घेऊ. कारण मित्रांनो, यांनी जे सांगितलेलं की मी इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये आहे आणि इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये इथे हाणामारी केली आहे आणि त्या हाणामारीला बघून एक मुलगी ह्याच्या प्रेमात पडली आहे. तर नक्की एक मुलगी कोण आहे? तो लुक हू इज दॅर. इथे आपल्यासमोर आहे ज्ञानेश्वरी. जसं नाव आहे ज्ञानेश्वरी तसंच हिने गळ्यामध्ये सुद्धा रुद्राक्ष माळा घातलेली आहे. दाखव ग माळा. कशा रुद्राक्ष माळा आहे ना?
कसे भक्त साधू संतांना ह्या माणसाने नादी लावले बघा हा माणूस अशा चांगल्या मुलीला नादी लावतोय. ती बिचारी साधू संतासारखी ज्ञानेश्वरी आहे नाव तिचं, गळ्यात माळा आहेत, आणि ती कशी काय, तू कशी काय त्याच्या प्रेमात पडली का? बोल. प्रत्येक मुलीची इच्छा असते की रुबाबदार नवरा हवा, हा. डॅशिंग हवा, त्याचं समाजात नाव असावं. अच्छा. आणि तसाच खायचा त्या गाण्यामध्ये हिरोईनला तसाच नवरा हवा होता किंवा लाईफ पार्टनर हवा होता. अच्छा. आणि अगदी तसाच तिला तो दिसला गावातून जाताना, ती हा, हा. दरवेळेस त्याला बघायची. ओके. आणि मग एक दिवशी असं घडलं की तो रुबाबदार त्याच्यामध्ये तिला दिसला आणि हा. त्याच्या प्रेमात पडली. ओके. आणि पुढे काय होतं ते गाण्यामध्ये बघण्यात खरंच मजा आहे. पुढे त्यांचं लग्न होतं की की नाही होत, काय होतं पुढे, काय होतं घडतं? खरोखर मित्रांनो. Suspense आहे, तुम्ही येस नक्की येस येस आवर्जून गाणं बघा. या गाण्याचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला नक्की सांगेल की आता जसं ज्ञानेश्वरींनी सांगितलं की पुढे त्यांचं लग्न होतं की नाही होतं, की फक्त हे प्रेमामध्येच पडतात बाकी काही होत नाही. मित्रांनो, यांचं लग्न होतं की नाही होतं हे मी नंतर तुम्हाला सांगेल. पण एक कहाणी में ट्विस्ट असतो ना, तसं या गाण्यामध्ये एक कहाणी में ट्विस्ट आहे. कारण एखादी मुलगी जेव्हा एखादा मुलगा पाहायला येतो आणि ती जेव्हा बघते की समोर दुसरा कोणतरी मुलगा असतो, हिचं प्रेम कोणावर तरी असतं आणि तो मुलगा तिला आवडतो नाही आवडतो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. पण तिथंच एक मस्त कहाणी ट्विस्ट आहे आणि ती ट्विस्ट पाहिल्यानंतर खरोखर असं वाटतं यार बास दिल जितल्या. इतकं सुंदर आहे त्या गाण्याची ट्विस्ट जी गाण्याच्या शेवटी आहे. त्यामुळे हे गाणं लिंक मी दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये. हे गाणं नक्की बघा, डेफिनेटली तुम्हाला आवडेल ते गाणं. आणि तुमच्या दोघांना विचारतो, एखादी काय आठवण आहे का या गाण्याची शूटिंगच्या वेळेस? कारण जनरली खूप आठवणी असतात, खूप गमती जमती असतात. तुमच्या दोघांची काय एखादी आठवण आहे का? ते आम्हाला ऐकायचं पटकन, कारण माझे जे प्रेक्षक आहेत त्यांना ह्या खट्याळ गोष्टी आवडतात. येस, सांगा. श्रीकांत सांगेल. हा. श्रीकांत. फार गमतीचा किस्सा आहे हा की आम्ही जिथं राहिला होतो हा. असं चांगली होती ती बिल्डिंग वगैरे. अच्छा. पण तिथं काय झालं की आम्ही नवीन नवीन होतो, ते जरा थोडी केमिस्ट्री जुळवण्यासाठी एकमेकांना बोलणे हे त्या गोष्टी चालूच होत्या. कोणाची? ज्ञानेश्वरी आणि माझी. अच्छा, म्हणजे तुमची नवीनच ओळख जाते का? नवीन म्हणजे जरा पहिलंच गाणं आहे ना आम्हा दोघांचं. अच्छा अच्छा, पहिलेच गाणं आम्ही आहे. पहिल्यांदाच हा. करतो एकत्र काम. काम एकत्र आहे, त्याची ओळख आमची खूप जुनी हा. आहे. हा, मग तरी पण केमिस्ट्री जुळवायचा प्रयत्न हा, करतो. तर कर सात- बाबा कर. सकाळी 7ची शिफ्ट होती सर, आणि सकाळी 7ला शिफ्ट असल्यामुळं 6ला सगळ्यांनी रेडी व्हायचे. ओके. सगळे पटपट आंघोळ वगैरे करत होते. तर मला नेहमी लेट होतो नेहमी लेट होतो. टाइमचा प्रॉब्लेम म्हणून मी अर्जंट डायरेक्टरने मला काय केलं, पटकन तू पहिला बाथरूम मध्ये जा. हा. मी आतमध्ये गेलो ते पटपट करायला, ते ब्रश खाली पडला, धडाधड काय वाजले, Okay. लाईट बंद, सगळं बंद. हे दरवाजा वाजवत्यात मला कुठं ओळखायचं काहीच कळलं नाही. त्याच्यानंतर जवळजवळ अर्धा 1 तास माझ्यामुळे लेट झाला ती गोष्ट. अच्छा, म्हणजे तू लाईट गेली ना आतमध्ये अर्धा तास होतास? लॉक झालं होतं. लॉक झाला होतास? हा. नक्की काय करत होतास? लॉक म्हणजे लाईट गेल्यामुळे सगळं पूर्ण अंधार झालं होता. अच्छा. आणि तो बाहेरच येत नव्हता. आम्ही बराच वेळ दरवाजा वाजवतो, श्रीकांत काय झालंय, काय अच्छा, झालं, हा. दरवाजा उघड. हा, हा. पण तो सांगत नव्हते की कारण काय होतं रे बाबा, आता तरी सांग. सगळं पडलं त्याच्यामध्ये, काय कशात काय पडलं होतं? पाण्यात सगळं ब्रश पडला. अच्छा, ब्रश पडले होता. तर बाकी जे काय पडलं असं तुम्ही समजून जा, त्याच्यामुळे तो अर्धाच बाहेर येत होता. तर अशा गमती जमती असतातच मित्रांनो. त्याच्यामुळे ही गंमत जमत जर आहे तर जास्त वेळ न घेता मी यानंतर त्या व्यक्तीला आपल्यासमोर आमंत्रित करणार आहे, ज्या व्यक्तीमुळे या गाण्याचा खरोखर एक सुरीला अंदाज आला आहे. एक अशी कलावंत आहे ज्या कलाकाराने आतापर्यंत जी गाणी महाराष्ट्राला दिलेली आहे त्या सगळ्याच गाण्यामध्ये ही मुलगी भाव खाऊन गेली आहे. या गाण्याची पार्श्वगायिका वैष्णवी आपल्यासोबत आहे. तर वैष्णवी सोबत आपण बोलूया. वैष्णवी, हाय, हॅलो, कशी आहेस? मस्त, मी मस्त एकदम. अच्छा, इतकी मस्त आहेस तू. येस. जरा नाश्ता पाणी झालाय? मागवायचं काही? मग थोडं जोरात बोल की. येस, मी मस्त आहे. अच्छा, मस्त आहेस. ओके. मी वैष्णवीला तुमच्या माहितीसाठी फक्त सांगणार आहे की वैष्णवी, याच्यापूर्वीची तुझी गाणी कुठली कुठली हिट आहेत? सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. येस, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. जाम केलेलं हे आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं मार्केट जाम केलं होतं या मुलीने. त्याच्यानंतर कुठली हिट गाणी आली आहेत अजून त्याच्यानंतर? कारभार सोप्पा नसतोय र, दणकेबाज, दणकेबाज, कारभार सोपा नसतोय रे, घोटाळा. घोटाळा. झाला. वा वा. हा, मित्रांनो पाहिलं, सगळीच गाणी या मुलीची सुपर डुपर हिट आहे. आणि त्याच्यानंतर ही बाधा घेऊन आलेली आहे, इश्काची बाधा. Yes. तर ही इश्काची बाधाचं जे पार्श्व गायन आहे ते वैष्णवीने केले. वैष्णवी, काय अंदाज काय आहे ह्या सिनेमाचं, म्हणजे या गाण्याबद्दलचं काय सांगशील? काय आठवण आहे या गाण्याची? काय विशेष आहे, काय वेगळं पण आहे गाण्यामध्ये?
प्रॉपर लव्ह सॉन्ग आहे, म्हणजे इतकं सॉफ्टली गायचं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये फील प्रॉपर हवा होता, तर तो येत नव्हता ट्रॅव्हलिंगमुळे. मुंबईला रेकॉर्डिंग झालं, ओके. थोडंसं मग ब्रेक दिला मला मध्ये त्यांनी, की प्रॉपर आधी लिरिक्स तू रीड कर, तशा पद्धतीने आपल्याला ते गायचं आहे. मग रुके सरांनी ते प्रॉपर माझ्याकडून करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही टेक घेतला. त्याच्यानंतर मग प्रॉपर ते रेकॉर्ड झालं सॉन्ग, अच्छा. त्यांना पाहिजे तसं ऍक्च्युली. या गाण्याच्या शब्दांबद्दल काय सांगशील? कारण कुठल्याही गाण्याचा आत्मा शब्द असतात आणि जर म्युझिक चांगलं असतं पण शब्द जर चांगले असेल तर खरोखर चार चांद लागतात. आणि या गाण्याचे शब्द मी ऐकलेले आहेत, मला खूप आवडते. तुझं काय मत होतं या गाण्याच्या शब्दांबद्दल? शब्द तर फार सुंदर झालेले आहेत, म्हणजे ते गातानाच ऍक्च्युली प्रॉपर तो फील येत होता मला ऍक्च्युली. त्यामुळे शब्द तर खूपच सुंदर लिहिलेले त्या गाण्याचे. बघितलं ही नाजूक साजूक, जशी नाजूक साजूक दिसत नाही ही पोरगी, पण नाजूक साजूक किती बोलते बघितलं ना. गायिका आहे त्यामुळे आवाज थोडासा असं कोमल नाजूक असणारच आहे, त्यामुळे ते काय आपण बोलू शकत नाही. तुम्ही समजून जा तिला काय म्हणायचं ते. तर मित्रांनो, अशाच प्रकारचं हे गाणं आपण बघणार आहोत. लवकरच हे रिलीज होणार आहे. त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे. यांच्याबरोबर खूप बोलायचं आहे, खूप गप्पा मारायच्या होत्या, त्यांनाही खूप बोलायचं होतं, पण काय करणार, वेळेचं बंधन असतं. त्याच्यामुळे पटकन मी आता एक व्हिडिओ इकडे थांबवतोय आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय, हे गाणं, ज्या गाण्याचं नाव आहे इश्काची बाधा. इश्काची लिरिक्स बाधा, जे आहे हा, ते जरा 2 शब्द वैष्णवी बोलतील, लिरिक्स बोलतील का गातील? गातील. अच्छा, लिरिक्स गातील बरं का ते. कारण इतकं भारी गायलं त्यांनी हा, की ते फील बरोबर पोहोचतो लोकांपर्यंत. अच्छा. हो हो. तर ऐकलंच पाहिजे, कारण एवढं हिरोची रिक्वेस्ट आहे म्हटलं. हा, नक्कीच नक्कीच. खूप छान, खूप छान. निलेश जयराम रुके यांनी लिहिलं आहे ते गाणं. ओके. हा, आणि किशोर नाईक यांनी कॅमेरा डीओपी केलेला आहे. ओके. येस. प्लीज जरासं. येस, नक्कीच. प्रेमाच्या ह्या रंगामध्ये मी हे रंगून गेले आज र, मला काही कळलं आधी काळज तू चोरलंस माझं र. असं वाटतंय जीवनामध्ये वा वा. हो. काहीतरी नवं घडू लागलं. वा वा, खरंच वा, वा. खरंच खरंच मस्त, खरंच मस्त, खरंच मस्त. मित्रांनो, बघितलं ना, प्रत्येक माणूस आपलं जे प्रोफेशन आहे त्याच वेळेस तो थोडासा रंगात येतो. कारण मी बाहेर बोलताना खूप नाजूक बोलत असतो, पण जिकडे बोलताना जरा जोरात बोलतो. तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित कळत असेल, पण तसंच ही बोलत असताना बिचारी थोडीशी अशी कमजोर बोलत होती, नाजूक बोलत होते, पण गायला लागली कशी मस्त गायली आहे की नाही. आवाज पोहोचला तुमच्यापर्यंत. व्हॉट एव्हर इट इज, या गाण्यामध्ये धमाल मजा आहे, धमाल मस्ती आहे आणि धमाल सुंदर गाणं झालेलं आहे. हे गाणं लवकरच मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, नसेल तर सर्च करा इश्काची बाधा हे गाणं. Yes. नक्कीच. आणि या सगळ्या कलाकारांना प्रचंड प्रेम द्या, तुमची साथ द्या आणि नक्कीच 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 गाण्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि 22 मार्च कमेंट करा. शुक्रवारी येस, 22 मार्च, येत्या 22 मार्चला शुक्रवारी हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रावर रिलीज होत आहे. प्रोडक्शन होते. येस, रुके म्युझिक प्रोडक्शन. Yes. येस, ते महत्वाचं आहे. सगळ्यांची काळजी घेतो हा माणूस, हा जबाबदार माणूस आहे. इन्स्पेक्टर नाही, माझे सगळे चांगले मित्र आहेत, सगळ्यांनी सहकार्य चांगलं आहे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. माझे मित्र रोहन पण आहेत, त्यांचंही सहकार्य आहे. आम्ही त्यांच्या स्टुडिओमध्ये सगळे रेकॉर्ड करतोय सगळ्या गोष्टी. हा, रोहन पगारे. रोहनचं रोहन बद्दल सांगायला म्हणजे नक्कीच आवडेल. रोहन हे स्वतः उत्तम गायक आहे आणि उत्तम म्युझिक डायरेक्टर आहे. हो. आणि हा त्याचा स्टुडिओ त्यांनी आम्हाला दिलेला आहे. भाड्याने नाही देणार, फुकट दिलं त्यांनी आम्हाला. तर आमचा मित्र आहे, त्याच्यामुळे छानपैकी ही संपूर्ण भट्टी जुळून आलेली आहे. त्याच्यामुळे गाण्यामध्ये जशी भट्टी जुळून आहे तशी इकडे भट्टी जुळून आहे. तुम्हाला विनंती करतो की प्लीज या गाण्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया नवीन काहीतरी घेऊन. स्टिल देन सायनिंग ऑफ, जितेंद्र वायकर. Yes. थँक्यू Thank you. थँक्यू.